सकाळचे वाजले 6 आणि टेम्पो आमची जान शान करत आम्ही निघालोय म्हसाच्या यात्रेला. थंडी एवढी जास्त आहे की सर्व पॅक होऊन बसले, पण आमच्या घरच्यांची हौस अशी आहे सालटी गेली तरी चालेल पण जाणार म्हणजे जाणार. आम्ही म्हसाच्या यात्रेला कधी गेलोच नव्हतो, पण या यात्रेबद्दल खूप ऐकलं होतं, म्हणूनच यावेळेस जायचा प्लॅन बनवला होता. आज संडे असल्यामुळे रायडर लोकांची तर सवारी निघाली होती. यार काही म्हणा, लाईफ असावी तर अशी. संडे प्लस फ्रेंड्स प्लस राईड इज इक्वल टू सूप. अरे बापरे, ह्यांना बघून तर मी विसरूनच गेलेले की आम्ही तर निघालेत म्हसाच्या यात्रेला. सकाळी नाश्त्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो, भरपेट नाश्ता केला आणि आमच्या नक्षूला पाहिजे होती फळ. आमचा नक्षू सध्या हिंदी बॉय झालाय, तो कसा म्हणतो अंगूर पाहिजे अंगूर. चला आता थोडं थोडं ऊन यायला लागलं तसं थंडी उडाली, त्यामुळे सगळेजण गप्पा मारत बसले होते. फायनली 3-4 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो यात्रेला. आता ही यात्रा तर सगळ्यांना माहितीये कशासाठी फेमस आहे. आम्हाला स्टार्टिंगलाच बैलांचा बाजार बघायला भेटला. या बाजारामध्ये जास्त करून तर शेतकरी बांधवच येतात, कारण शेतीला लागणारे सर्व सामान अवजारे इथे मिळून जातात. भाई साब, गर्दी तर बघा. एवढ्या गर्दीमध्ये हे बघूनच एवढी माणसं पळून गेली असतील. हे अचानक बघून तर माझी मम्मी तर खूप घाबरली होती. चला शॉपिंग करत करत मंदिर बघितलं आणि मंदिर तर बघा किती सुंदर आहे. चला यानंतर लागले सर्व यात्रा फिरायला. म्हसाच्या यात्रेची अजून एक फेमस गोष्ट म्हणजे ह्या ब्लँकेट. असं कोणीही नसेल की ह्या यात्रेला आलाय आणि ब्लँकेट घेऊन नाही गेला. ज्याच्याकडे बघितलं त्याच्याकडे ह्या ब्लँकेट तर दिसणारच. चला बाबा, यात्रेमध्ये खायचं तेवढं खाल्लं, फिरायचं तेवढं फिरलो आणि निघालो घरी येण्यासाठी. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय.